हाय हॅलो नमस्कार. मी काजल तुम्हा सगळ्यांचं परत एकदा आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर मला बऱ्याच सारख्या त्याच कमेंट येत आहेत की तू मशरूम पावडर बंद केलीस का आणि तुझं वजन कमी झालंय का नाही. तर मी ह्याच्यावरती ऑलरेडी इतके व्हिडिओ बनवून ठेवलेत ना, पण लगेच ते दिसत नाही की काय माहित नाही. आताच मी एक शॉर्ट व्हिडिओ बनवला होता, त्याच्यामध्येच मी सांगितलं होतं मी पीत वगैरे काही नाहीये, पण तरी मला सारख्या कमेंट येत आहेत आणि काही जणांचे तर डायरेक्ट व्हॉट्सअपलाही मेसेज तेवढ्यासाठी येत आहेत की व्हॉट्सअपला विचार करायला. तर मी ही पावडर नाही पीत, बंद केलेली आता केव्हाची. खूप दिवस झालं, मी 2-2.5 डबेच पिले होते, त्याच्यानंतर अर्धा डबा होता तो तसाच होता आणि मग त्यानंतर तो बंद केला. कारण की मला असं वाटत होतं माझं वजन वाढलंय, म्हणजे 47 पर्यंत झालं होतं. मग मी बंद केली, पण माझं वजन कमी झालं होतं. परत माझं 44 झालं होतं. पण मला आपोआपच आता मागच्या आठवड्यापासून मी परत म्हणजे अशी तब्येत वाढल्यासारखी दिसते. म्हणजे अशी काही कमी नाही झाली, कारण मी आता खायचं टायमिंग एकदम, पहिलं कसं कामाच्यामुळे मला खायला भेटत नव्हतं असं, म्हणजे मी टाळायचे की बाबा आता आपल्याला पार्सल पॅक करायचे तर राहू दे, नंतर थोड्या वेळात खावा असं करायचे. पण आता मी आधी खाऊन घेते. रुद्राची सुट्टी लागल्यामुळे त्याला पण आधी खायला द्यावं लागतं. पहिलं स्कूलमध्ये जात होता तर टेन्शन राहत नव्हतं टिफिन दिला की, पण आता त्याला खायला घालावं लागतं. त्याच्यामुळे मग मी आधी स्वतः खाऊन घेते. तर मला असं वाटतं की माझं वजन अजून कमी वगैरे काही झालेलं नाही. आता माझं वजन 45 आहे, मी काल चेक केलं होतं आणि त्याच्यापेक्षा आता काही कमी वगैरे नाही झालं. 45च्या वर दाखवतंय, कमी नाही होतंय. मला पण थोडासा डाऊट होता की कमी होतंय की काय, पण नाही झालं, कमी झालं होतं. पण परत आता जसंच्या तसं वाढलंय. पण आता मी पावडर नाही पिते, बंद केलेली आहे, त्याच्यामुळे आता नाही पिते. पण आपोआपच आता मी थोडीशी मागच्या 10 दिवसात मी थोडीशी सुकल्यासारखी दिसायला लागली होती, कारण काम खूप पडत होतं. पण आता मी डबल अशी गुटगुटीत दिसायला लागली आपोआपच. त्याच्यामुळे मला आता परत कमेंट यायला लागल्यात की परत चालू केली का, तर मी परत नाही चालू केलेली. आधीचाच माझ्याकडे अजून अर्धा डब्बा पडलेला आहे. मी आता ना शॉर्ट व्हिडिओसाठी पण इथं मी थोडीशी इथं गरम केली बघा. आणि मी मनापासून सांगते, मी कोणत्याही प्रकारची तर ऍड बीड काही करत नाही. मनापासून सांगते, मला कोणताही साईड इफेक्ट झालेला नाहीये. आणि ही सुद्धा मी एका आपल्या सबस्क्रायबरच्या सांगण्यावरूनच घेतली होती. मी भरपूर वेळा सांगितलंय, पण विश्वासच बसत नाहीये तो माझा. पण मला तरी कोणताही साईड इफेक्ट नाही झाला, कोणताही, काहीच नाही की बाबा चेहऱ्यावर पिंपल्स आले किंवा हे झालं ते झालं. ह्या पावडरने शक्यतो मी वाईटला होता तर कोणाकोणाचं असं पोट वाढते. आता बघा, वजन वाढलं तर पोट वाढणारच ना आपोआपच. आता शेवटी आपण आई झालेला असतो, त्याच्यामुळे आपला तो म्हणतात ना वात्या, तसं ते थोडाफार पोट राहतं. पण मला नाही, मला तरी काय असं म्हणजे नाही वाटत आहे की मला काही पोट वगैरे आहे. नाही काही पोट वगैरे, आता जेवल्यानंतर वगैरे थोडंसं तर भरल्यासारखं दिसतंच की, एवढं तर दिसणारच थोडंफार तरी. मी सुद्धा म्हणजे एक्सरसाइज वगैरे करत असते सकाळचं, त्याच्यामुळे डोळ्याचा वगैरे असं थोडासा व्यायाम करतो आम्ही. ते रुद्राला सुट्टी लागल्यावर मुळे, नाहीतर आधी तर असं काहीच नसायचं व्यायाम वगैरे हे ते. तर चला, मी तुम्हाला एवढं सांगायसाठी हा छोटीशी क्लिप बनवली आहे की मी ही पावडर आता पित नाही, पण मला या पावडरचा कोणताही साईड इफेक्ट झालेला नाहीये आणि खूप छान आहे. माझ्या चेहऱ्यावरचा असा हे जे गाल दिसतात ना, थोडं पहिला असे एकदम आधी जे जुने व्हिडिओ बघितले ना, असं होतं एकदम. ते मलाच मी पहिले व्हिडिओ बघितले ना, आणि तर असं वाईट वाटतं की बाबा. तर मी अजून एखादा, माझं रुद्राच्या पप्पाचं म्हणणं आहे की अजून एक डब्बा पी, 50 वजन कर, 50च्या नंतर मग नको वाढू किंवा कमी करू. आता माझं 45 आहे, पण मला वाटतंय की 45 ठीक आहे माझ्या वयानुसार. मी परत चेक केलंय BMI की बाबा माझं 45 वय आहे, तर माझ्या वयानुसार करेक्ट वजन आहे तर आहे का. तर आता ते नॉर्मल दाखवतंय, पण तरी पण ते म्हणतात 50 पर्यंत कर. तर पण आता इच्छा नाहीये प्यायची, कारण याने खूप भूक लागते आणि गरमीमध्ये ना जास्त खाल्लं नाही जात आहे उन्हाळ्यामध्ये. त्याच्यामुळे ही पावडर शक्यतो मला असं वाटतं की पावसाळ्यात किंवा मग ते थंडीच्या दिवसामध्येच हा कोर्स केलेला बरा आहे. कारण उन्हाळ्यामध्ये नुसतं पाणी पिऊनच पोट हे होत आहे. आणि पाणी पिल्यामुळे एक फायदा होतोय, तो म्हणजे अशी स्किन एकदम ग्लो करते. कारण की पाणी जेवढं आपण जास्त पिऊ ना, तेवढ्या आपल्या चेहऱ्यावरती चमक येते. तर मी आता पावडर नाही पिते, पण पावडर चांगली आहे जर तुम्हाला वजन वाढवायचं असेल तर. फक्त मला सारख्या त्याच कमेंट येतात की लहान मुलींना द्यायचं ना, तर नका देऊ लहान मुलींना. मी सुद्धा, तर रुद्र माझा लहान आहे, तर मी असा विचारही केलेला नाहीये की नकोच. म्हणजे त्यांचं कसं राहतं, आता तब्येत कमी आहे, पण नंतर ते आपोआपच त्यांचं असं बॉडी म्हणजे तब्येत भरत जाते, शरीर भरतं. त्याच्यामुळे त्यांना गरज नाहीये, नका देऊ. थोडंसं आपल्याला वाटतं, पण एवढ्या लवकर नको. जर 18च्या पेक्षा जास्त वय असेल तर देऊ शकता,
त्याच्यावरती असं काही लिहिलेलं नाहीये, पण नकाच देऊ असं मी तरी सांगेल. तर आता म्हटलं थोडस हे काढावा पसारा, कारण की ना इतका खूप कमी दिवस राहिले आणि एका एक सगळं भरलं ना तर मला ते पॉसिबल होणार नाही. तर मला ना माहित नाही बरं का शिफ्टिंग कसं करतात, कारण याच्या आधी एकदाच केलं होतं आणि त्यावेळेस आमच्याकडे बिलकुल सामान नव्हतं. 2 बॅग कपड्याच्या, ह्याच्यापेक्षा वर काहीच नव्हतं. आणि आता एवढं सगळं आहे ना, ती कसं म्हणजे कसं नेणार, ह्याच भरायचं कसं. मी तर त्यांना, मला माहित नव्हते कपाटातले कपडे काढून आपल्याला पॅक करायचे. मी त्यांना म्हटलं राहू दे ना कपाटात, लॉक टाकू, लॉक लावून टाकूया, काय होते कपाटातले कपडे खाली थोडीच पडणार आहेत आणि पडले तरी चालतील. म्हटलं घड्या घालू डबल, लॉक लावल्यानंतर दरवाजातून तर बाहेर येणार नाही. तर ते म्हणे अगं असं नाही चालत, कपाटाचं वजन जास्त भरल हे ते. असं मला माहित नव्हतं, खरंच मला माहित नव्हतं की कपाटातले कपडे काढून भरायचे आणि इतकं गच्च भरलंय कपाट. त्यांना म्हटलं कसं न्यायचं, ती तर सोडूनच द्या, इकडे माझ्या शिलाईचे रॉ मटेरियल इतकं सगळं रॉ मटेरियल आहे ना की कसं भरायचं. ते म्हणे प्लॅस्टिकच्या कागद आणू, त्याच्यामध्ये तू भर तुझं सगळ्या पिशव्या, आपण टेम्पो टाकू. म्हणलं असं कसं टेम्पो टाकू, बाकीचं सामान कसं बसवणार, मग मलाच कळत नाही कसं करायचं. तर शिफ्ट मी पहिल्यांदा करते, तर मला थोडं नक्की सजेस्ट करा. हा सोपा असाच जाईल का, त्याला बबल रॅप करावा लागेल त्या पेपरने, मला नक्की तेही कमेंट करून सांगा. मला अजिबात माहित नाहीये, कारण की हा टीप ह्याला सुद्धा बबल रॅपने करावा लागेल, नाही तर ती काच फुटणारच, राहणारच नाहीये. आणि मशीन तर मी पॅक करून देईल, पण ही सोफा वगैरे त्याला पण रॅप करावं लागतं का. त्याच्यानंतर मॅट्रेसला पण रॅप करावं लागणार आहे असं, म्हणजे मलाच माहित नाही. तर मला नक्कीच कमेंट करून सांगा की ते पॅक कसं करणार. आणि हे कपडे मेन तर कसे न्यायचे, कारण इतक्या बॅग तर नाहीये, 2 बॅग आहेत आणि 2 बॅग मध्ये एवढीशी पण कपडे बसणार नाही. कपाटात एवढा ढीग लागलेला आहे आणि त्याचसोबत इतके कपडे आहेत ना, तर बिझनेस करणं ना सोपं नसतं, खूप म्हणजे इन्व्हेस्टमेंट करावं लागतं. आता बघा, ह्या साडीतनं एकच फ्रॉक शिवला होता, त्यानंतर ही साडी तशीच पडून आहे. आता हिचं म्हणजे जोपर्यंत दुसरी ऑर्डर येत नाही का येईल माहित नाही तोपर्यंत. त्यानंतर हिचा सुद्धा एकच फ्रॉक शिवलाय, तुम्हाला दाखवते. 700च्या साड्या असतात, 600च्या. त्यानंतर हिचा सुद्धा एकच फ्रॉक शिवला होता, त्यानंतर ही पण साडी तशीच आहे. तर बघा, सगळ्यांना वाटतं की आम्हाला इतका महाग दिला, तर माझ्या साडीचे तरी कमीत कमी पैसे निघले पाहिजेत त्यातून. आणि जरी आपण म्हटलं ना की एका साडीतून 3 ड्रेस होतात, बऱ्याच जणांचं वाटतं की एका साडीतून 3 ड्रेस होतात, मग एवढे पैसे, पण ती बाकीची साडी राहिलेली ती जाईलच. कारण समोरच्या ज्यावेळेस रिक्वायरमेंट येते नाही ड्रेससाठी, त्यावेळेस त्यांना त्या ड्रेसमध्ये वेगळा कलर पाहिजे असतो आणि मग वेगळ्या कलरची साडी घेतल्यानंतर ह्या साडीचं काहीच काम होत नाही. तर आता बघा, ही पण साडी तशीच आहे, पिंक कलरची आहे ही पण. आणि हिला तर थोडंसं व्यवस्थित घडी घालते, कारण इतका म्हणजे ना इतक्याने हे बघा असे तुकडे शिल्लक राहतात. आता इकडने अर्धी कट झालेली साड्या, इकडनं अर्ध्या आहे. तर आता मी विचार करते की शिवून टाकावेत आणि कमी प्राइस मध्ये का होईना विकून टाकावेत, कारण ही साड्या आता तिकडं घेऊन जा वजाला कार, आणि तिथून आता हे कसं पॅक करायचं जात अजून मलाच कळत नाही की शिवून टाकावेत का ह्याचं. असा त्याचा विचार करते की हे पण शिवून टाकावं का, पण विदाऊट ऑर्डर शिवून ठेवलं ना की ते विकलं जात नाही. मी लय अनुभव घेतलाय, एक जरी ड्रेस ऑर्डर शिवाय शिवून ठेवला ना की अजिबात तो विकला जात नाहीये. आणि मला अक्षरशः म्हणजे ह्या महिन्याची माझी कमाई खरंच इतक्या जास्त ऑर्डर होत्या, इतक्या जास्त पार्टीवेअर ड्रेसचा रोज 2-4 ऑर्डर बुक होतात. आणि मी आतापर्यंत 3 जणांचे पैसे रिटर्न केलेत आणि पार्टीवेअरचा कॉम्बो माझा 1,500ला राहतो, 1,500 असे 3 जणांचे पैसे रिटर्न दिलेत. कारण की साड्या स्टॉक मध्ये नाहीयेत. माझ्याकडे ब्ल्यू कलर आहे, पण मग त्यांना पर्पल कलर पाहिजे असतो. ब्ल्यूच्या काळ 2 आल्यात, पण ब्ल्यूचे 1-2च ऑर्डर आहेत, त्याचं होऊन जाईल. पण पर्पलवाला मला साडीच मिळत नाहीये. अख्ख्या इथं माझे जे पण ओळखीचे आहेत त्या सगळ्यांच्या मोबाईलवरून मी 4-4, 5-5 साड्या ऑर्डर केल्यात, पण अजून कुणाच्याही मोबाईलवरच्या साड्या शिप नाही झाल्या. याचा अर्थ त्या साड्या स्टॉक मध्येच नाही. मला असं वाटायचं की मी खूप जास्त ऑर्डर केल्या, त्याच्यामुळे माझ्या ऍड्रेसवर ते लोक देत नाहीयेत. कारण माझ्याकडे आतापर्यंत किती साड्या आल्या असतील मी स्वतःही मोजू शकत नाहीये. म्हणून मी सगळ्या माझ्या मैत्रिणी सगळ्यांच्या मोबाईलवरून 2-2, 3-3 अशा रिक्वेस्ट टाकल्यात, पण एकाचंही आतापर्यंत शिप नाही झालं. आणि आता त्याच्यामुळे मला आता फ्लिपकार्टवरून घ्यावा लागला. तर आता मी 3 साड्या फ्लिपकार्टवरून ऑर्डर केल्यात. मिशोच्या रेटपेक्षा डबल रेट असतो फ्लिपकार्टला. आणि मग मला तो ड्रेस शिवून काहीच परवडणार नाहीये, ज्या आहे ना त्या प्राइसमध्ये. मला ती साडी 250 रुपयाला भेटत होती मिशोवरती, ती साडी आता मला फ्लिपकार्टवरती 400ला भेटते. डबल रेट लागलाय, पण मला ऑर्डर कॅन्सल पण करून चालणार नाहीये, त्याच्यामुळे आता मी मागवलेल्या आहेत फ्लिपकार्टवरून. आणि खूप वाईट वाटतंय की साड्या भेटत नाही. मेहनत करायची जिद्द आहे, इतकी मेहनत करू वाटते, पण कुणाची नजर लागते काहीच कळत नाहीये. माझं नशीबच मला साथ देत नाहीये, असं झालंय. आतापर्यंत खूप छान चाललं होतं, पण आता साड्यामुळं, फक्त फॅब्रिकमुळे माझं
काम म्हणजे रखडलेलं आहे. इतकं वाईट वाटतं मला. कालपासून नुसतं असं मनामध्ये तीच रुक 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 लागून राहिले की बाबा मी आता मला आता का बाकीच्या सगळ्यांचेच पैसे रिटर्न करावे लागतात की काय असं वाटायला लागलेलं आहे आता. कारण की मग जर आपल्याकडून मी टाइम दिलेला आहे तसं ज्यांना असं जास्त घाई नाही ते तर थांबतात, पण ज्यांना एकदमच घाई आहे की माझा 25लाच बर्थडे तेव्हाच पाहिजे, तर मग आता त्यांचं कसं होणार ना, नाही होणार आहे. त्याच्यामुळे मला इतकं वाईट वाटतंय की मी तुम्हाला सांगू पण नाही शकत माझं म्हणजे सिच्युएशन काय आहे. आता फ्लिपकार्टवरून ऑर्डर केल्यात त्याच्यामुळे ड्रेस आत्ताच्या ज्या ऑर्डर आहेत त्या तर मी कंप्लीट करून टाकेन, पण पुढे तरी मला भेटतील का नाही मिशोवरून माहित नाही. आणि जर असं मला फ्लिपकार्टवरून सारखं मागवावं लागलं तर मग मला नाही परवडणार तो ड्रेस 999 प्राइसमध्ये. कारण 400ची साडी, 200चा अस्तर, 150 तरी अस्तरला लागतात. कारण मी खूप अस्तर वापरते, खूप जास्त अस्तर त्याच्यामध्ये. 150-200चा अस्तर त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर पॅकिंगला 50, कुरिअरचं 100 नाही राहत तुम्हाला. मग त्याच्यामुळे आता माझं नशीबच, ज्यावेळेस मेहनत करायची आपली इच्छा असते ना त्यावेळेस असे काहीतरी प्रॉब्लेम्स फेस करावे लागतात आणि आता मलाच कळत नाहीये. तर आता ह्या साड्यांचं काय करू इतक्या, तर चला आता भरते. आता ह्याच्यातून पण बघा एकच फ्रॉक आणि जॅकेट शिवलाय, तशी ती साडी शिल्लक आहे. आणि ठेवून ती जुनं दिसायला लागतंय. जेवढं जास्त दिवस ठेवलं ना तेवढं आपण ते जुनी दिसत जाते. बघा आता गुड्या पडायला लागल्या, तर प्रेस केल्याशिवाय राहणारच नाहीये. तर चला आता पहिल्यांदा हे सगळं आवरून घेते. शिवणार तर नाहीये कारण विदाऊट ऑर्डरचं शिवून काहीच फायदा नाहीये. जाऊ दे चला. तर मी जी तक्षशिला पैठणी घेतली होती ना त्याचे माझे दोन्ही ड्रेस रेडी झालेत. खरं तर मी त्याच्यामध्ये खूप फसले. ज्या ताईने मला ऑर्डर दिली त्यांच्याकडून मी एका फ्रॉकचे लहानीच्या 700 घेतले, मोठीचे 800 घेतलेत. पण ती साडीच मला 1000 रुपयाला भेटली मिशोवरती. क्वालिटी मला तशी बरी वाटली. अशी काय म्हणजे माझ्याकडे आधी पण एका ताईने प्रमोशनसाठी दिली होती कोलॅबरेशनला तक्षशिला पैठणी, तर फॅब्रिक मला तसंच वाटतंय सेम, काहीच मला असा चेंज वाटला नाही. त्याच्यामुळे मी ठेवून घेतली. पण त्याच्यानंतर मला एका ताईंनी डीएम केला की ही साडी माझ्याकडे 750ला 650ला आहे वगैरे साडी. नंतर मी चेक केलं, मला नंतर दिसलं, तर खूप वाईट वाटलं की मी आधी ती साडी नाही घेतली त्यांच्याकडून, मला माहित नव्हतं. नंतर पाहिलं तर हे बघा छोटीची छान अशी फ्रॉक रेडी झाली. फ्रील लावले छोटीला. 6 महिन्याच्या का 4 महिन्याची अशीच काहीतरी आहे, पण थोडी मोठीशीच शिवली मी फ्रॉक, म्हणजे तिला 1-1.5 वर्षापर्यंत चालेल. लहानीला तर काही ती बघा एवढीशी छोटीशी आहे पण किती मस्त असा लुक तिचा दिसतोय. खूप मस्त लुक दिसतोय. त्यांनी मला फोटो टाकला त्याच्यामध्ये पदर नव्हता वापरलेला, पण मी वापरला. म्हटलं पदर इतका छान डिझाईन आहे तर कशाला वेस्ट घालू, म्हणून मग हा मी वापरला होता. आणि बेल्ट पण खूप छान रेडी झाले. तुझं बेल्ट दे रे, बेल्ट, हेअर बेल्ट. आणि हा मोठीच आहे. तिला आपण अशी फुगाबाई दिलेली आहे, मोराचं पट्टी लावली. असं आहे मोठीचं, सेमच आहे दोघींचे. हिला फक्त बंद दिले, बारकीला नाही बंद दिले. लहान मुलींना गरज नाही बंदाची कारण त्यांचं जे राहते ना बॉडी ती सेमच राहते. त्याच्यामुळे जे झोपून असतात ना त्यांना मग ती गाठ वगैरे पाठीमागं. तरी खूप लॉंग दिली मी फ्रॉक, कारण लहानच आहे मुलगी, जास्त मोठी नाहीये. पण तिच्या आईची डिमांड होती, 7 वर्षाची आहे, पण तिच्या आईची डिमांड होती की पूर्ण लॉंग 1 पीस पाहिजे पायापर्यंत, म्हणून मग तसा शिवलाय. पण छान आहे क्वालिटी, अजिबात मला असं वाटलं नाही की क्वालिटी खराब आहे साडीची. आणि ड्रेस शिवल्यानंतर पण अगदी क्वालिटी छान वाटते, असं काही मला खराब नाही वाटली. आणि आता जरा ट्रेंडमध्ये चालू आहे तक्षशिलाचे. फक्त हा कलर त्यांनी त्यांच्या साडीला मॅच घेतलाय. तू तर शांत राहणार एका जागी. आणि असे दोघीचे हेअरबेल्ट पण इथं रेडी झाले. खूप मस्त असे हेअरबेल्ट दिसत आहेत बघा, छान दिसत आहेत. खरं तर ह्या फुलाची गरज नाही, सिम्पलच खूप मस्त लुक देतं. पण हे फुल लावल्याशिवाय ना मग ते खूप प्लेन असं म्हणता येतं, कस्टमर प्लेन दिसतंय. तर हा ड्रेस मटेरियल जो घेतला होता ना त्या दिवशी तो शिवलाय बघा. असा आहे, पाठीमागं नॉड लावलंय, थोडासा टिपनेक आहे आणि शॉर्ट आहे कुर्ती. असं खालची पॅन्ट लूज आहे ना सेमी पटियाला, त्याच्यामुळे शॉर्ट कुर्ती आहे. पण घातल्यानंतर खूप मस्त दिसत होती. मी फोटो काढला ना तर मला खूप आवडली. तिची पॅन्ट अशी मी सेमी पटियालामध्ये रेडी केली, अशी सेमी पटियालामध्ये आहे. तर ह्या ड्रेसचा फॅब्रिक क्वालिटी 1 नंबर आहे, कॉटनचा आहे, पण क्वालिटी 1 नंबर. किती पण दिवस वापरते काही होणार नाही. की जबरदस्त. आता मिशोवरून घेतलाय पण थोडा महाग घेतला मी, 500चा आहे बहुतेक मटेरियल, पण 500च्या वरच होता का माहित नाही. पण क्वालिटी 1 नंबर. आणि तरी पण मी अस्तर लावून शिवलेला, अस्तर लावलाय. ह्याची ना खरंच 1 नंबर क्वालिटी आहे. मिशोवरून घेतलाय, पण कसं आहे पैसे जर आपण भरले ना तर मिशो सुद्धा आपल्याला चांगली क्वालिटी प्रोव्हाइड करतं. बघ किती मस्त अशी क्वालिटी आहे याची. मला पण हा ड्रेस खूप आवडला, मी यातून माझ्यासाठी एक घेईल.
ड्रेस मटेरियल म्हणजे छान. माझ्या बहिणीला असे आवडतात, तिला मी ते दाखवले माझ्याकडचे, पण ती म्हणते अगं पॅन्ट तसली नको, मला साधी पॅन्ट द्या असली पॅन्ट. आणि अशा पॅन्टवाले नाही भेटत रेडी ड्रेस. मी शोधले, खूप शोधला, तिच्यासाठी मी नंतर एक घेतलाय पिंक कलरचा. म्हटला, पण ती म्हणे मला अशी पॅन्ट पाहिजे डेली यूज साठी, सेमी पटियालामध्ये अशी ढिली पॅन्ट दे म्हणते, मला तसली पॅन्ट नको. मग आता काय ती एकाचं तर, कारण की तिला आधीच ड्रेस ती घालत नाही, साड्या नेसते, त्याच्यामुळे तिचं असं आहे. तर ह्याच्यातलाच मी तिला घेईन, पिंक कलर घेईन तिला, पॅन्ट ब्ल्यू कलरची घेईन. कॉम्बिनेशन पण एक नंबर आहे. हा त्याच्यावरचा दुपट्टा होता, छान आहे पण. आणि लहान मुलीचा फ्रॉक बघा, लहान मुलीची फ्रॉक आहे. लहान म्हणजे जास्तही लहान नाहीये, मोठे 11 वर्षाचे आहे बहुतेक, 11 का 13 वर्षाचे आहे. तिच्यासाठी हा 2 फ्रॉक. तर खूप सारे ड्रेस रेडी झाले तिकडे, पण आता सगळेच काय दाखवत बसत नाही, कारण सेम होऊन जात आहे. मग त्याच्यामुळे जेवढे मेन मोजके मी म्हटलं होतं तक्षशिलाचा रेडी झाला ना की दाखवते, तर मी तो मग दाखवला. पण मला इतकी जास्त फ्रॉक आवडली नाही, मला फ्रॉक इतकी आवडली की मला असं वाटते की मलाच मुलगी पाहिजे, इतकी आवडली. आणि स्लीव्स पण तिला खूप मस्त दिसणार आहे, ज्यावेळेस तो विअर करायला खूप मस्त दिसेल हा फ्रॉक. खूप छान आहे, क्वालिटी पण थोडंसं फसल्या कधी झालंय, पण ठीक आहे, चालतं. छोटं कमी जास्त असतं ते राहणारच.